Boys and girls, welcome aboard cricket and much more. तर मित्रांनो, सेकंड हे कालचा सामना पार पडला क्वालिफायर 2 आणि अपेक्षा नव्हती पण मुंबई हारली. आता कालचं जर सामन्याचं थोडक्यात जर वर्णन करायचं झालं तर असं करता येईल. काल श्रेयस अय्यरने आपला क्लास दाखवला. श्रेयस अय्यरचं बॅटिंग, त्याची कॅप्टन्सी, त्यानंतर पॉन्टिंगच्या आणि त्याच्या टॅक्टिक्स, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इट वॉज ॲक्च्युली बेस्ट परफॉर्मन्स कॅप्टन स्नॉक बाय श्रेयस, ॲज वेल ॲज मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल अ बॅड डे इन ऑफिस फॉर वन अँड ओनली बुमरा. कॉम्बिनेशन ऑफ बोथ. मुंबई क्वालिफायरमधून एलिमिनेट झाले. शेवटचा सामना पुन्हा एकदा, पहिला जो सामना होता त्याच्यानंतरचा, प्लेऑफ्स नंतरचा, बेंगलोर वर्सेस पंजाब, हाच आता फायनल पडणार. या गेमला एक गोष्ट नक्की झाली आहे यावर्षी की नवीन चॅम्पियन आहे. चॅम्पियन्सच्या क्लबमध्ये आता नवीन मेंबर ॲड होणार आहे, कारण कोणी जरी जिंकलं तरी त्याचा तो पहिलाच हे असणार आहे. तर कालच्या सामन्यात सांगायचं झालं तर पावसामुळे खेळ एकतर उशिरा सुरू झाला. कव्हर्स पिच झाकलेलं होतं, त्यामुळे गोलंदाजांनाही बऱ्यापैकी संधी मिळणार हे उघडच होतं. पण असं आहे ना की अहमदाबादमध्ये नेहमी हाय स्कोरिंग मॅच होतात, पण कालच्या सामन्यामध्ये असं होतं, पाऊस झालेला होता, पिच कवर्ड होतं, थोडंसं गोलंदाजांना थोडासा त्याच्याकडून साथ मिळणार होती. त्यामुळे 5 स्कोअर 250 वगैरे असं असण्यापेक्षा 200च्या आसपासचा स्कोअर फार स्कोअर ठरणार होता, जो ॲक्च्युली मुंबईने अचीवसुद्धा केला. पण मुंबई तो डिफेंड करू शकले नाही. तर मी सुरुवातीला सांगितल्यासारखं ही दोनच कारणं, एक तर श्रेयसचा अफलातून नॉक आणि बुमराचं फेल्युअर. पहिल्यांदा जेव्हा मुंबई फलंदाजीला आली तेव्हा सुरुवात चांगली होणं अपेक्षित होतं, पण काल असं झालं ना की रोहितला एक चान्स मिळूनसुद्धा तो काही फारसा प्रभाव टाकू शकला नाही. स्टॉयनिसच्या ह्याच्यावरती तो लवकर आऊट झाला, गोलंदाजीवरती तो लवकर आऊट झाला. आणि मग त्यानंतर सूर्या यायच्याऐवजी आला, तिलक वर्मा वरती आला. ती मूव चांगलीच होती. पण असं झालं ना की रोहित आऊट झाल्यानंतर जो असा एक मोमेंटम जो पकडायला पाहिजे होता मुंबईच्या ह्यानी, तो काय नाही पकडला गेला. हा मारत होता, बेअरस्टो मारत होता. बेअरस्टोनी पण 30-40 धावा काढल्या, पण तोही जेव्हा आता ही पार्टनरशिप डेव्हलप होती असं वाटत होतं नमन ह्याच्याबरोबरची, तिलक वर्माबरोबरची, तेव्हा तो आऊट झाला. त्यानंतर आला सूर्या आल्यानंतर मात्र या दोघांची पार्टनरशिप खूप चांगली झाली. तेव्हा आता हा मोठा धावाफलक उभा राहतो की काय असं वाटत होतं. पण दुर्दैवाने असं झालं की अगदी दोघेही 44च्या इंडिव्हिज्युअल ह्याच्यावरती सूर्या आणि तिलक वर्मा दोघेही बाद झाले. दोघे बाद झाल्यानंतर मग हार्दिक पांड्या आणि नमनधीर हा एक प्लेअर असा आहे ना की तो खूपच अंडररेट होतोय. आता मुंबईचे ज्या काही सामन्यात नमनधीरला खेळायला मिळालं, ही ऑलवेज परफॉर्म वेल. कालच्या सामन्यातही त्याच्या जे क्विक फायर 30-40 धावा होत्या, त्यामुळे मुंबई कसाबसा 200चा टप्पा पार करू शकली. हार्दिक पांड्याच्या बॅटिंगमध्ये काही प्रभाव या IPL मध्ये नाही पडलेला. थोडे बहुत छोटे हे केले नाही, तर शेवटी खाली येऊन तो जे चौकार षटकार वगैरे जे मारतो ते बघायला मिळालेले या IPL मध्ये नाही. थोडक्यात मुंबई अपेक्षा एवढा स्कोअर उभे करू शकले नाही. तरी पण असं होतं ना की या ग्राउंडवर 203-4 जे काही त्याचे झाले होते, इट वॉज ॲज गुड ॲज पार स्कोअर. आणि असं होतं ना की या सगळ्या IPL मध्ये सगळ्यात उत्तम जो संघ होता बॉलिंगच्या दृष्टीने, तो ऑफकोर्स मुंबईचा होता. त्यामुळे मुंबई हे आरामात घेऊन जाणार असं वाटत होतं. आणि सुरुवातही काय आश्वासक नव्हती पंजाबची. हे दोघे जे आहेत, प्रभ सिमरन आणि प्रियांश आर्य, ते दोघे काही फारसे चांगले नाहीत. पण मुंबईच्या गोलंदाजी चालू होती तेव्हा मुंबईच्या ह्याला जे ग्रहण जे लागलं ते 5व्या ओव्हरमध्ये लागलं असंच म्हणता येईल. 5वी ओव्हर होती बुमराची.
बुमराह कसा आहे, बुमराह इज अ स्ट्राईक बॉलर मुंबईचा काय आपल्या भारतीय संघाचा सुद्धा. आणि T20मध्ये बुमराह 4 ओव्हरमध्ये 20-25 रन देतो. त्यामुळे त्याच्या 4 ओव्हर सोडून उरलेल्या 16 ओव्हरमध्ये समोरच्या संघाला रन काढायचे असतात. पण काल इथे पॉन्टिंग आणि एकंदरीत त्यांची जी थिंक टँक होता, त्यांनी ते ठरवलेलंच होतं की जॉश इंग्लिशनी बुमराहवर हल्ला चढवायचा. त्याप्रमाणे त्यांनी तो हल्ला बोल केला अक्षरशः. आणि बुमराची पहिली ओव्हर, डावाची 5वी ओव्हर 20 धावा तिथे फटकावल्या जॉश इंग्लिशनी. तिथेच बॅकफुटवर आली होती मुंबई. खरं सांगायचं तर तिथे जे मुंबई बॅकफुटवर आले ते सावरलेच नाही. असं झालं की हे दोघं लवकर बाद झाले. हा सुद्धा एक 30-40 रन वगैरे काढले त्यांनी. आणि तो हाही बाद झाला जॉश इंग्लिश. पण जाता जाता तो काम करून गेला होता. पण आता असं होतं की मागचा जो सामना होता तो बेंगलोर आणि याच्याबरोबरचा, तो अगदी इतका वन सायडेड झाला आणि इतका बेकार हारले होते पंजाब, की असं वाटत होतं की काय हा संघ एवढा पुढे कसा काय आला. पण त्यावेळेला श्रेयस काय म्हणाला होता ते आठवत आहे. श्रेयस तेव्हा म्हणाला होता, वी हॅव लॉस्ट द बॅटल बट नॉट द वॉर. तर तो सामन्यामध्ये जो सेटबॅक होता, मला कदाचित असं वाटतं की त्या सेटबॅकमधूनच सावरले पंजाब. आणि ज्या चुका होत्या त्या चुका त्यांनी बरोबर टाळल्या. आज श्रेयसची जी बॅटिंग होती, एवढी सुंदर बॅटिंग मी या IPLमध्ये सगळ्यात टॉप क्लास इनिंग हीच होती. मागच्या सामन्यात थोडासा उतावळा फटका मारून श्रेयस बाद झाला. आज पहिल्या 10 धावा काढायला त्यांनी 12 चेंडू घेतले. आणि जेव्हा तो मॅच जिंकून आतमध्ये आला तेव्हा त्याचे 40-41 धावावर चेंडूंवर 87 धावा होत्या. मॅच इनिंग परफॉर्मन्स जो असतो तो श्रेयसने दिला. त्याला वधेराने खूप छान साथ दिली. वधेरा आणि श्रेयस जेव्हा बॅटिंग करत होते तेव्हा हा सामना गेलाच होता. काल बुमराला जे निष्प्रभ केलं श्रेयस अय्यरनी, त्याचं मला फार कौतुक वाटलं. माझ्या लक्षात एक गोष्ट अशी आली नाही की बुमरा ऑफ स्टंपवरती जे यॉर्कर टाकत होता, अदरवाईज ते यॉर्कर जे म्हणजे विकेट टेकिंग असतात. आता मागच्या सामन्यात तुम्हाला आठवत आहे का, वॉशिंग्टन सुंदर, अर्थात वॉशिंग्टन सुंदरच्या लेग साईडचा होता तो यॉर्कर. पण वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या पायांमधून तो यॉर्कर जो त्याने टाकला होता, दॅट वॉज द बॉल ऑफ द टुर्नामेंट. या सामन्यात काही चमत्कार बुमराला करता नाही आला. ऑन द कॉन्ट्ररी, बुमरा ह्याला जे यॉर्कर टाकत होता ऑफ स्टंपवरचे, ते हा श्रेयस अय्यर ओपनिंग द फेस ऑफ द बॅट जे थर्डमॅनच्याकडे काढत होता ना, अफलातून होता तो प्रकार. म्हणजे बुमराच्या बाउन्सर त्यांनी तिथे निष्प्रभ केले होते. आणि मला एक नाही समजलं की तो प्लग नाही करता आले का, थर्डमॅनला एक फिल्डर ठेवून, कुठला तरी एक फिल्डर कमी करून. ठीक आहे, काय असेल ते असं. श्रेयस भारी पडला आणि त्यांनी विजयश्री खेचून आणली. त्यानंतर काही चुका झाल्याच मुंबईच्या. एक म्हणजे पहिली ओव्हर जी होती टॉपलीची, ते टॉपलीची ओव्हर मागात पडली. बुमराची पहिली ओव्हर मागात पडली. खरं तर मॅच तिथेच गेली होती. 20 रन झाले, म्हणजे बॅकफुटवर आले मुंबई. टॉपलीची पहिली ओव्हरसुद्धा मागात पडली. आणि असं झालं की या पिचवरती बुमरा आणि बोल्ट फारसा प्रभाव टाकू शकतील असं वाटत नव्हतं. पण ते इंटरनॅशनल बॉलर आहेत, त्यामुळे ते काय असं स्वस्तात पण हे हार मानतील असंही नव्हतं. या पिचवर प्रभाव हार्दिकचा पडला असता. अश्विनी कुमारचा शेवटची ओव्हर त्याची ती थोडीशी नंतर त्याच्यावर बोलूया आपण. पण अश्विनी कुमार आणि हार्दिक ह्यांच्या ह्याच्यावरती जास्ती चांगला प्रभाव पडला असता. आणि इवन मिचेल सँटनर. पण हार्दिकचं काल काय म्हणजे बॉलिंगचं शफल जे केलं ते कुठे चुकलं. कुठे शेवटची 19वी ओव्हर जी त्यांनी ह्याला दिली अश्विनी कुमारला, इट वॉज आता मी काय तज्ज्ञ नाही क्रिकेटमधला, पण मला असं वाटलं की इट वॉज अ ब्लंडर. मॅच पूर्णपणे तिथे गेली. कारण असं होतं की 2 ओव्हर शिल्लक होत्या आणि 23 धावा होत्या. आता T20मध्ये शेवटच्या 2 ओव्हरला 23 धावा म्हणजे अवघड नाही आहे, पण सोपंही नाही आहे. तिथे कसं होतं की हार्दिकच्या 2 ओव्हर शिल्लक होत्या. त्यानंतर मला वाटतं ह्याच्या सँटनरच्याही 2 ओव्हर शिल्लक होत्या आणि टॉपलीची 1 ओव्हर शिल्लक होती. हे तिघे जे आहेत ते इंटरनॅशनल क्लास बॉलर आहेत. म्हणजे हे ह्यांच्या ओव्हर शिल्लक अवेलेबल असताना अश्विनी कुमारच्या हातात जो चेंडू त्याने दिला, त्या मुलाचा काही दोष नाही बिचाऱ्याचा. समोर श्रेयससारखा बॅट्समन की जो मास्टर आहे, त्याच्यासमोर तो कमी पडला. त्या ओव्हरला श्रेयसनी 4 6 मारले, 4 6. ह्याचा एक बिचाऱ्याचा नो बॉल पण पडला, एक वाईड झाला आणि 19व्या ओव्हरला सामना संपला. कालच्या सामन्यात थ्रूआउट पंजाबचं डॉमिनेशन होतं.
आणि मुंबईचा म्हणजे खालसा झाला खालसानी मुंबईचा खालसा केला. आणि कालच्या सामन्यात एक विशेष चांगली गोष्ट अशी होती ना, की हे अनकॅप्ड प्लेयर होते. अनकॅप्ड प्लेयर्स व्हर्सेस ग्रेट ऑलराऊंडर्स, ग्रेट इंटरनॅशनल प्लेयर्स. ह्यांचा सामना अनकॅप्ड प्लेयर्स जिंकला. श्रेयस होता अर्थातच, नाही असं नाही. पण एकंदरीत कालचा सामना चुरशीचा झाला असं म्हणायचं की नाही प्रश्नच आहे. वन सायडेडच श्रेयस विरुद्ध मुंबई असाच झाला. एनिवे, नाव मुंबई इज आउट ऑफ इट. माय मुंबई हॅज लॉस्ट इट. ओके, पण पंजाबी आपलाच आहे ना. ठीक आहे. आता आता मात्र ग्रँड फिनाले परवा दिवशी आहे. त्या सामन्यावरही पावसाचं सावट आहेच. कालचा सामना लकीली पहिला तास दीड तास पाऊस होऊन सुद्धा आपलं ते ह्याची अहमदाबादची जी अरेंजमेंट आहे, ड्रेनेज अरेंजमेंट वगैरे, ते मानायलाच हवं. असं वाटत नव्हतं की कालचा सामना होईल, पण झाला. पूर्ण झाला 20 ओव्हरचा. बेटर साईड विन्स. पंजाब चांगलं खेळले, फायनलला गेले. आता प्रतीक्षा आहे फायनलची. फायनलसुद्धा नक्कीच चुरशीची होणार, कारण आपल्या चुकांपासून बोध घेतला आहे आता पंजाबनी. वेअर ॲज बेंगलोरला विराट कोहलीला गिफ्ट द्यायचं आहे 18 नंबर जर्सी, 18वा IPL. खूप मजा येणार आहे या सामन्याला. तर मग मंडळी, तुमचा काय अंदाज आहे? आता ह्या ह्याच्यावर अंदाज व्यक्त करणं खरं तर चुकीचंच आहे. पण आता इव्हन स्टीव्हन झालं आहे. कालचा सामना हा इतका अफलातून जिंकला आहे पंजाबनी. आता द बॅटल इज इव्हन स्टीव्हन. बरं आहे, तर मग भेटूया उद्याच्याला. काय होतं बघूया. टिल देन बाय.